Audio Jungle. तिकडलं बी घ्या ना हे दोन्ही. हा केजवरून धारूर जाणारा हा महामार्ग आहे आणि या महामार्गाचे काम किती संबंधित कंपनीने किती निकृष्ट दर्जाचे केलेलं आहे. हे सगळे भेगा पडलेले आहेत, तडे पडलेले आहेत, पाहू शकता. गेल्या अनेक दिवसापासून या रोडला असे तडे जाऊन हे बघा, असे तडे याच्यामध्ये सगळे काटे जातात. एखाद्या गाडीचा अपघात याच्यामध्ये जाऊन होऊ शकतो. हे पाहू शकतात की बघा ही खड्डा किती आहे. ह्या कंपनीने निकृष्ट दर्जाचं काम कसं केलेलं आहे. हे वरी फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा हा लेअर आणि थर आहे, याच्या खाली सरळ ही काठी पूर्ण गेलेली आहे. तरी आणखी ही फुगिरीच भाग आहे. पूर्ण माझा याच्यातून हात सतत तिकडे कसा जातो हे पाहू शकता. आणि या रस्त्याने मोठमोठे वाहनं वाहतात, लोडिंगची वाहनं वाहतात. जर भविष्यामध्ये जर इथं अपघात जर झाला, एखाद्याची जीवितहानी झाली, तर याला जबाबदार कोण? प्रशासन की संबंधित गुत्तेदार ह्या रस्त्याचे काम करणार आहे, हा प्रश्न पडलेला आहे. अनेक जणांचे छोटे मोठे इथं अपघात झालेले असताना याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचं कुणाचंच लक्ष नसल्यामुळे हे अनेक दिवसापासून ही घटना इथं आहे. आता काय आपल्याकडे एक स्थानिक नागरिक आहे तिथले, आपण काय सांगाल? हे रात्री ह्या खड्ड्यामुळे आमची गाडी आदळली आणि जवळपास 38,000 रुपये नुकसान झाले माझ्या स्कॉर्पिओचं. टायर एक फुटलं आणि सस्पेन्शनचं कैंची वगैरे तुटली कैंची. धारोळा जात रात्री अनेक जणांच्या इथं गाड्या अडकल्या किंवा त्यांची काही पडली होती. एक मोटरसायकल इथं पडले, त्यांची चप्पल पण आपण पाहू शकता. तिथे एक चप्पल आहे, तिथे एक चप्पल आहे, इकडे एक चप्पल, इथं ते थोडं डोक्याला आपण वगैरे पाहू लागलं शकता. त्यांना, ते गेले उठून. ते दवाखान्यात सदर. समोरच बघू शकता हा धारूरला जाणारा रस्ता आहे. ह्या या भेगा- इथंच एक वस्ती शाळा आहे. समोर बघा किती रस्त्याला भेगा म्हणजेच फटी पडलेल्या आहेत. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या भेगी फाट्यामध्ये पाणी जाऊन रस्ता हा दिवसेंदिवस खराब प्रत्येक गाडी नादुरुस्त होत इथं आहेत. आदळली जाते. मेळ घाला हे माय दुःखालीत म्हणावं, दुसऱ्याचे ऍक्सिडेंट व्हायले, माणसं मराले म्हणावं, त्याला धर. पूर्ण खाली जाते. आज बघा हे पाहू शकता किती लांब हे एक काठी आहे. आपण काठीच्या सहाय्याने त्या खड्ड्याचा एक काय करू शकतो तर अंदाज घेऊ लागलो की हे किती लांब असेल ते. पूर्ण काठी केलेली आहे. आणि असे जर रस्ते होत असतील तर प्रशासन यावर दुर्लक्ष का करत आहे? हे किती लांब आहे. भविष्यामध्ये हा रस्ता सगळं आत्ताच इथे बस जात आहे तर पूर्ण रस्ता हे हादरत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणेने तात्काळ या रस्त्याची दखल घेणे गरजेचे आहे. नाहीतर या ठिकाणी अनेक जणांचे बळी जाऊन नाहक जीव गमवावा लागणार आहे. आपण काय सांगाल भाऊ, या रस्त्याने आपण हमेशा प्रवास करतात? डेली इथं ऍक्सिडेंट होतात, डेली ऍक्सिडेंट होतात इथं. या खड्ड्यामुळं हे समजा हे झाल्यामुळं, हा खराब झाल्यामुळं डेली ऍक्सिडेंट होते आणि डेली माणसं मरतात इथं. तर आपण पाहतोय या खड्ड्यामुळे असंख्य गाड्यांचे नुकसान आणि कित्येक जणांचे जीव गेलेत हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु आताच या रोडवरून चालणाऱ्या प्रवाशांचं म्हणणं आहे किंवा इथं प्रत्येक वेळेस ॲक्सिडेंट होतात आणि कित्येक जणांचे जीवही गेलेले आहेत. असं जर या ठिकाणी होत असेल तर प्रशासन का झोपी गेलं का?
हे आम्हाला सांगायचं की आता तरी जागे व्हा आणि या गुत्तेदारावर कार्यवाही करा आणि जेणेकरून पुढील जीवितहानी टळेल यासाठी कंपनीचा रोड आहे. ताई आपण काय सांगाल या रस्त्याने केस ते धारूळ आपण म्हटलं आताच म्हटलं की हमेशा प्रवास करतात, तर हा इथं खड्डा पडलेला आहे, तर त्या खड्ड्याचा आपल्याला नेमका काय अनुभव आलेला आहे? हा म्हणजे हा जे समोर दिसतंय हे झाडं आणि ते शाल वगैरे कपडा लावलेले त्या ठिकाणी तुम्ही रात्री पडत होतं. रात्री ताई किती वाजता आपण जात होतो हे? आपण नेमका केस येते कोणता जॉब करताय? बँक मध्ये करताय का? असं आहे का? म्हणजे सकाळी तुम्ही धारूळ जॉबसाठी केजला येत आहे आणि रात्री तुम्ही रात्री 8:30 वाजता जात आहे का? म्हणजे तुम्ही या रस्त्याने तुमचं थोडक्यात जीव मुठीमध्ये घेऊन तुम्ही चालताय म्हणायचं. टेक्नॉलॉजीला कमी झाली बाकी काही नाही.